सखी सावली काव्यांजली। तुझ्यामुळे माझ्या घरच्यांसमोरनं माझी इमेज खराब झाली आहे, तुला कळतंय? यापुढे मला फोन करायचा नाही। फोन ठेव। दुसऱ्यावर राग काढून काय होणार आहे? चूक तुमची होती। एक तर तुम्ही जुगार खेळलात, माझ्याशी खोटं बोललात आणि मलाही खोटं बोलायला भाग पाडलात तुम्ही। आई आज एवढ्या चिडल्यात तरीही तुमच्या वागण्याबद्दल तुम्हाला वाईट वाटते असं कुठेच दिसत नाहीये। आई आज खूप दुखावलं गेलं आणि त्यासाठी तुमच्या बरोबर मी सुद्धा जबाबदार। नवऱ्यावरचं प्रेम आंधळं नसावं असं म्हणाल्या त्या, आणि बरोबरच आहे त्यांचं। मी तुमच्यावर आंधळा विश्वास ठेवला, चुकलंच माझं। आज आईंच्या डोळ्यात पाणी आलं। त्यांनी माझ्याकडून आई म्हणण्याचा हक्कही काढून घेतला। हे सगळं तुमच्यामुळे झालं। का वागलात तुम्ही असे? आई बाबांच्या मुलांच्या नजरेत हिरो आहात तुम्ही। उद्या मुलांना हे सगळं कळलं तर काय वाटेल त्यांना, याचा जरा तरी विचार केलाय का? नाही 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 काव्या, हे मुलांना कळता कामा नये प्लीज। मला लवकरात लवकर हे मिटवायला हवं। उद्या मुलांच्या नजरेत मी वाईट ठरलो तर काव्याच मला यातून सावरू शकते, तीच आईला समजू शकते। तिच्याशी बोलायला हवं। काव्या, हे बघ, मला मान्य आहे माझी चूक झाली, मला माफ कर प्लीज। आता या माफी मागण्याला काहीतरी अर्थ आहे का? खूप उशीर झाला आता। नाही नाही प्लीज असं बोलू नकोस। हे बघ, उशीर नाही झाला असो, तू माझ्यावर रागवलीस, हक्क आहे तुझा, रागवू शकतेस। तुला असं वाटत असेल तर बोल, मला काही प्रॉब्लेम नाही। तुला राग येत असेल मार मला। अहो काय करता? नाही नाही, मला ना मी नाही, मला तू मार, काहीच हरकत नाही। याच लायकीच आहे काव्या मी। बघ, मला मान्य आहे सगळं, तू खूप चिडली आहेस, मी खूप वाईट, तू सोडा काव्या, आपलाच माणूस चुकतो। एक संधी तर द्यावी, एक संधी, ती संधी तू मला दे प्लीज। तू आईला समजव प्लीज। हे बघ काव्या, मला मान्य आहे मी खूप चुकीचं वागलोय, पण ही संधी तू मला देशील हा विश्वास आहे। आणि आई माझ्याशी नाही बोलले ना, मला खूप त्रास होईल। ही संधी मला काव्या प्लीज दे, तू दे। आईला तू समजव, तू बोल। मी हात जोडतो, मी माफी मागतो, प्लीज तू बोल। आईशी बोल प्लीज। तुम्हाला मनापासून थँक्यू। तुम्ही खूप केलंत माझ्यासाठी। परत तेच, आपल्या दोघांनाही कविता आवडतात ना, आणि कविता आवडणाऱ्या माणसासाठी मी एवढं तर नक्कीच करू शकतो। माझ्याकडची सगळ्यात मौल्यवान गोष्ट तुम्हाला दिली, हे पुस्तक। तुमचं वाचून झालं की मला नक्की कळवा। चालेल। अंजली, एक मिनिट, माझा नंबर आहे ना तुमच्याकडे? नाही, पुस्तक वाचून कळवणार होतात ना? हो, लक्षातच आलं। घ्या।
बाबा चहा. आई चहा. अहो, मला आई म्हणायचा हक्क मी काढून घेतलाय याची आठवण करून द्या सगळ्यांना. आई आई असं नका ना म्हणू. माझ्याशी संबंध नसलेल्या माणसांनी माझ्या अंगाला हातही लावायची गरज नाहीये, हेही सांगा त्यांना. आई तुम्ही दुसरी कुठलीही शिक्षा द्या, आम्ही मान्य करू, पण असं तोडून वागू नका हो. काय हो, अशी परक्या माणसाने दिलेली शिक्षा खरंच कुणाच्या मनाला लागू शकते का? खरंच कुणाला एवढा त्रास होऊ शकतो का कधी? आई तुम्ही परक्या नाही आहात, आई आहात माझ्या. मी कोणाचीही आई नाहीये, मला मुलगा सून कोणीही नाहीये. सांगा एकदा त्यांना. आई आई नका ना अशा वागू, खूप त्रास होतोय हो आई. बाबा तुम्ही समजावून सांगा ना आईंना एकदा, तुमचं नक्की ऐकतील त्या. हे बघा आमचं चुकलंय, आम्हाला मान्य आहे, आणि यासाठी कितीही वेळा माफी मागायला तयार आहोत आम्ही. एकदा बोला ना आईंशी प्लीज बाबा. अगं मी तरी कुठल्या तोंडाने बोलू काव्या? तुमची बाजू समजावून घेत वेळ प्रसंगी मीनाक्षीलाही विरोध केलाय मी, पण आज मलाही तसं करायची इच्छा नाही. निदान तुझ्याकडनं ही अपेक्षा नव्हती का? मीनाक्षीशी तुला मोकळेपणानं बोलता आलं नसेल, पण मी होतो ना, माझ्यापासूनही या गोष्टी लपवून ठेवल्या. आपल्या माणसांनी केलेली फसवणूक जास्त जिव्हारी लागते काव्या, लक्षात ठेव. नशीबबाई, काव्याने पाण्याची लाईन तरी चालू ठेवली आहे, म्हणून पाणी पिऊन तरी जगता येते, नाही तर काही खरं नव्हतं. आई पाण्याने पोट भरत नाही, नुसतं फुगतंय. आई मला खूप भूक लागली, प्लीज काहीतरी खायला दे ना. काशू, काय करू मी आता? दरोडा घालू का कुठे जाऊ? माझी अवस्था ना विहिरीत अडकलेल्या वाघासारखी झालीये. वाकडं सुद्धा वाकुला करून दाखवायला लागले. अगं आपल्या दुकानात गेले मी, आपल्या हक्काच्या दुकानात, तर तिथे शिवा सुद्धा हडतूड करून बोलायला लागले. शेजारी पाजारी पण कोणी विचारत नाहीये. इथे राहणंच अवघड झालंय. बाबा गावी गेले, आपणही जाऊ. गावाला? तिथे काय करणार आहेस? आई तर खायला कोणी देणार नाही, शेती करावी लागेल. तुला जमणार आहे हातात नांगर धरायला, शेती करायला? इथं साधं पाणी घेता येत नाही तुला हातात. तुझं म्हणजे आयता वडा तोंडात पडा अशी गत आहे. अंजली आहे का हो घरात? अंजली, काय काम आहे? नाही, ब्लाऊज शिवायला द्यायचे होते तिच्याकडे. दुकान सांभाळून ती हे काम पण करते ना. हो, पण ती नाहीये. जा तुम्ही. बरं, मी काय म्हणते, तुम्ही ना हे ब्लाऊज पीस फक्त तिला द्या. माप तिला माहितीच आहे, आणि कसं शिवायचं ते मी फोन करून सांगते तिला. ती ब्लाऊज काही शिवणार नाही, जावा तुम्ही. ते फक्त द्यायचंच तर होतं तिला, त्यात काय एवढं. जाऊ दे बाई, ती असतानाच येते मी. ओ ताई, ब्लाऊजच द्यायचंय ना अंजलीला? द्या माझ्याकडे, मी देते. घ्या. पण काय आहे ना, ह्याचे तुम्हाला ऍडव्हान्स पैसे द्यावे लागतील. बाकीचे शिलाई झाल्यानंतर द्या ना. पण ऍडव्हान्स अंजली तर कधी घेत नाही. म्हणजे मी कधी पूर्ण पैसे द्यायचे विसरले ना, तर ती आठवण सुद्धा करत नाही. अशाच गोष्टीचा लोक गैरफायदा घेतात की नाही? हो, कितीतरी लोकांनी फसवलंय तिला. म्हणून म्हटलं थोडे पैसे आत्ता द्या, बाकीचं नंतर द्या. हा, बरं. हो चालेल.
आशू, उठ, उठ, उठ. हे बघ, पैसे मिळाले आपल्याला. आता ना, घे घे पैसे दुकानात आणि काहीतरी खायला घेऊन ये जा लवकर. एवढ्या पैशाचं काय होणार आहे? अगो 4 वडापाव तरी येतील ना. जा ना बाई, घेऊन ये लवकर. धावत आणि पळत ये लवकर, घेऊन ये काहीतरी खायला. आता काय? अंजली तर इथे नाहीये, मग ब्लाऊज कोण शिवणार? ब्लाऊज? लाडू अक्का काय झालं? रडते का? लाडू अक्काई ऐक ना, रडू नकोस. काय झालंय सांग मला. पुन्हा कोणी काही बोललंय का तुला? मग काय झालंय सांग ना. लाडू, आईने त्यांचं म्हणणं खूपच मनावर घेतलंय ग. त्या माझ्याशी बोलतच नाहीयेत. मी त्यांच्याशी बोलायला गेले ना तर आई म्हणायचा हक्क मी यांच्याकडून काढून घेतलाय, याची आठवण करून द्या त्यांना. मी कुणाचीही आई नाहीये, मला मुलगा नाहीये आणि मला सूनही नाहीये. आपल्या माणसानी केलेली फसवणूक जास्त जिव्हारी लागते काव्या, लक्षात ठेव. मी लग्न करून या घरात आले ना तेव्हा सगळ्यात मोठा आधार दिला तो आईंनी. तुला माहितीये, अडी अडचणीच्या वेळी मी हक्काने त्यांच्याकडे जायचे. त्या सोबत आहेत असा विश्वास असायचा मला. पण लाडू, आज खूप एकटं वाटतंय ग. त्यांच्या आशीर्वादाचा हातच नाहीसा झालाय असं वाटतंय मला. मी काय करू लाडू, काय करू? अक्काई प्लीज रडू नकोस ना. मी समजू शकते, पण तू शांत हो ना प्लीज. सगळं किती छान चाललं होतं लाडू. घरात एकी होती, एक मोकळेपणा होता. आमच्या घराला कोणाची दृष्ट लागली कोणास ठाऊक. हे असं संकट आलं. मी हे संकट नाही थांबवू शकले लाडू. मी हारले. नाही हा, माझी अक्काई कधीच हरू शकत नाही. अगं कितीतरी वेळा तूच जिद्द दिलीयस ना मला लढायची. प्रेमात खूप मोठी ताकद असते हे तूच शिकवलंयस ना मला. मी मरणाच्या दारात उभी होते अक्काई, तेव्हा तू एकटी जंगलात गेलीस, सगळी संकट पार करून देवीला साकडं घातलंस आणि माझा जीव वाचवलास. आणि आता तूच हरले असं म्हणतेस. नाही हा, माझी अक्काई खूप स्ट्रॉंग आहे. मला माहिती आहे तुझं तुझ्या कुटुंबावर अतिशय मनापासून प्रेम. काकू आता जरी रागवल्या असल्या तरी मला खात्री आहे तू प्रेमाच्या जोरावर त्यांना नक्कीच जिंकून घेशील. त्यांचा राग जास्त वेळ टिकणार नाही अक्काई. खरंच लाडू, तुला असं वाटतं आई माझ्याशी पहिल्यासारखं बोलतील का ग? हो, त्या नक्कीच बोलतील. तू मुद्दामून चुकीचं वागली नव्हतीस अक्काई. उलट तू भाऊजींना सांभाळून घेतलंस. एका चांगल्या हेतूनच असं वागलीस हे त्यांच्या लक्षात येईल. देव सगळं बघतोय अक्काई. चांगल्या हेतूबाई आपल्या हातून कुठली चूक झाली ना तर तो ती चूक माफ करतो. देव तुलाही साथ दे. तू बघ सगळं कसं पहिल्यासारखं होईल. विश्वास ठेव.
आणि हो, हार न मानता प्रेमाच्या जोरावर जिंकून घे घरच्यांना. देवा, माझं चुकलं, खरंच चुकलं. मी पुन्हा असं कधीच वागणार नाही. सासू सासरे माझ्यासाठी आई वडिलांसारखे आहेत. माझ्यामुळे त्यांना त्रास झाला, पण माझी चूक माझ्या लक्षात आली आहे देवा. खरंच मी कधीच असं पुन्हा वागणार नाही. लहानांची चूक झाली तर मोठ्यांनी ती सावरून घ्यायची असते ना. लहानांना चूक सुधारायची एक संधी द्यायची असते. तू आईंना सांग ना देवा, मला माझी चूक सुधारण्यासाठी एक संधी द्यायला, प्लीज. देवा, जे काही घडलं त्याचा खरंच खूप पश्चाताप होतोय मला. हे आईंना कळू दे. घर पुन्हा पहिल्यासारखं होऊ दे. आई, बाबांसाठी दूध गरम करायचे ना, मी करून देऊ? आई, माझ्याशी नेहमीसारखं बोला ना, नाहीतर मला खूप अस्वस्थ वाटतंय हो आई. आई, अहो चुकलं माझं, माफ करा ना मला. मी ना पुन्हा आयुष्यात असं कधीच वागणार नाही. खरंच. तुम्ही ना हवं तर 2 फटके द्या मला, पण माझ्याशी असा आबोला धरू नका. नाही, प्लीज. आई, अहो आई, अहो पातेलं गरम होतं, बघायचं ना. चला पाण्याखाली धर. इथून मी आतून होरपळते. त्यात ह्या चटक्यांचं काय विशेष आहे? काय लाडू, अगं आई बघ ना माझी. अक्के, मी ऐकलंय सगळं. हे बघ, तू अजिबात धीर सोडायचा नाहीयेस. हा, काकू खूप दुखावला गेलायत अगं. तू चांगल्या मनानं प्रयत्न करत असशीलच, पण त्यांनाही थोडा वेळ द्यावा लागेल ना अक्काई. हे बघ, तू सारखे प्रयत्न करत राह, त्यांना नक्की यश येईल. बरं अक्काई, मी दुकानात जाते. दुकानात? आणि एकटीच? अगं लाडू, मी तुला इथे आराम करायला घेऊन आलीये ना. हो अक्काई, पण मला ना नुसताच बसून कंटाळा येतो अगं. दुकानात गेल्यावर बरं वाटेल. बरं ठीक आहे, पण तुझा चहा नाश्ता झालाय ना? हो. जा, पण ऐक, दुपारपर्यंत परत ये. अख्खा दिवस बसू नकोस तिथे. हो, येते. अक्काई, मी गेल्यावर जास्त विचार करत बसू नको हा तू. माझी अक्काई ना मनाने खूप स्ट्रॉंग आहे, त्यामुळे तिच्या आयुष्यात सगळं चांगलंच होणार आहे. काळजी घे. ठीक आहे, येते. हळू जा. कौतुक करा तुमच्या लेकाचं.
अहो एवढे कष्टाने बनवलेले तोडे विकले त्यांनी, म्हणून मी त्याला हे माझे दागिने देते विकायला, जुगार खेळण्यासाठी. मला आई म्हणण्याचा हक्क तुम्हा दोघांकडून काढून घेते मी. गुड मॉर्निंग विशू. उद्या आपण ऑफसाईडला जातोय, तू तयारी करतेस ना? माझी तयारी सुरू आहे. यु नो, मी खूप एक्साइटेड आहे. आपण दोघं तिथे खूप एन्जॉय करू. तुला माहितीये तिथे ना एक विशू, मी इतक्या एक्साइटमेंट मध्ये तुला सगळं सांगते आणि तुझं लक्षच नाहीये. विशू, मी तुझ्याशी बोलतेय, तू इग्नोर करतोयस का मला? तुला ऑफसाईडला येण्यात काही इंटरेस्ट नाहीये का? अरे कुठली ऑफसाईड? काय ऑफसाईड ऑफसाईड चाललंय? मी कुठली तुझी आई माझ्यावरही नेहमीच चिडलेली. How dare you, Vishu? You rejected my proposal? माझा इन्सल्ट केलायस. हे तुला महागात पडणार आहे, खूप महागात. तू ना तुझ्या त्या फॅमिली सारखा वागायला लागलायस माझ्याशी. मी हे टॉलरेट करून घेणार नाही. तुला मी ऑफसाईडला नेणार म्हणजे नेणारच. तिथे जे काय होईल त्याने तुझं लाईफ कम्प्लिटली चेंज होईल आणि तू फक्त माझा होशील, फक्त माझा. बाबा, तुमच्या औषधांची वेळ झाली आहे. मी तुम्हाला औषधं देते. मी औषधं घेतली तर मीनाक्षीनीच दिली मला. अहो, आजपासून रोज तुमची औषधं मीच देणार आहे. आणि आपण आपली काळजी घ्यायला समर्थ आहोत ना. दुसऱ्या कोणाची मदत घ्यायची काही गरजच नाही. आणि हो, आपल्या दोघांच्या रोजच्या खर्चाच्या हिशोबाची यादी तयार केली ना तुम्ही? त्याच्यामध्ये दूध, औषधं, वाण सामान, सणासुदीचे कपडे, खाणं पिणं हे सगळं लिहिलंय ना तुम्ही? आणि ते माझ्या गुडघ्याचं आयुर्वेदिक तेल ते लिहायचं राहिलं होतं, तेवढं लिहिलंत ना तुम्ही? हो, तू सांगितल्याप्रमाणे सगळा महिन्याचा खर्च लिहून ठेवलाय मी. हिशोबही मांडलाय, त्याचा चेक लिहून ठेवलाय हा. पण मीनाक्षी, हे एवढं सगळं करायलाच हवं का? एवढं टोकाचं वागणं पटत नाही मला. हो, गरजेचं आहे ते. बाबा, हे सगळं काय चाललंय? दोघांचा खर्च, हिशोब मला काहीच कळत नाहीये. हा चेक घे. चेक? पण हे कसले पैसे आहेत बाबा? मीनाक्षींनी ठरवलंय की आमच्या दोघांचा जो काही खर्च होतो तो आम्ही आमच्या पैशातनं करणार. साधारण हिशोब काढून ठेवलाय, त्यामुळे माझ्या पेन्शन मधनं दरमहा ही रक्कम आम्ही तुम्हाला देणार. बाबा, पण अहो हे सगळं कशासाठी? आई वडिलांना फसवणाऱ्या मुलाच्या
जुगाराच्या पैशांवर जगायचं नाहीये मला. मीनाक्षी, स्वाभिमानानं वागणं मी समजू शकतो, पण तू हा विषय जरा जास्तच ताणतीये असं नाही वाटत तुला? नाही बाबा, मी आईंचं वागणं समजू शकते. त्यांचा हा राग वरवरचा आहे. त्यांचं खूप प्रेम आहे ना आमच्यावर, म्हणून चिडचिड होतीये त्यांची. आधी प्रेम होतं, आता नाहीये. अजूनही आहे आई. आई आहो, आम्ही तुमचेच आहोत, कुणी परके नाही. आधी परक्यासारखं वागवायचं आणि मग आम्ही परके नाही आहोत असं सांगायचं. मी परके हे सिद्ध केलंय तुम्ही, त्यामुळे प्रेम भीम काही राहिलं नाही आता माझ्या मनात. असं होऊच शकत नाही आहे. तुमचा आमच्यावरचा राग मोठा आहे की आमच्यावरचं प्रेम हे तुमचं तुम्हालाच जाणवेल. फक्त ऑर्डर सोडायची, आपण काम करणार. तो नेमका कुठे आहे, कसा आहे, कधी येणार आहे, काहीच माहित नाही. त्याच्याशी बोलायची इतकी सवय झाली होती ना. अगं प्रेमाची गंमत हीच आहे बघ. तुला माहितीये, जुईने मी आधी मित्र होतो. गाय वगैरे गेली ना, मला लय आठवण येते बघ. मला लय उशिरा कळलं मी तिच्या प्रेमात पडलो होतो. बघ, तू हे बोलत काय बसलोय? त्या पाटील काकाच्या घरी सामान पोचवायचंय. तो निवांत आराम कर. हा, मी जाऊन येतो. तुला माहितीये, जुईने मी आधी मित्र होतो. गाय वगैरे गेली ना, मला लय आठवण येते बघ. मला लय उशिरा कळलं मी तिच्या प्रेमात पडलो होतो. नाही, माझं असं काही नाहीये. प्रीतम माझा मित्र आहे म्हणून मला आठवण येते. प्रीतम, कुठे आहेस तू? कधी येणार आहेस? आई, लाडू म्हणाली तसं तुमचा राग जास्त काळ टिकणार नाही याची खात्री आहे मला. थोड्या वेळात कळेलच ते.
काव्या, हे काय चाललंय तुझं? बॅग कशाला भरतीये? आईंनी आमच्याशी सगळे संबंध तोडलेत ना बाबा. विश्वासघात करणाऱ्या, जुगार खेळणाऱ्या मुलाच्या कमाईवर त्यांना जगायचं नाहीये. आणि त्यांचं बरोबरच आहे, त्या कुठेच चुकत नाहीये. पण मग असा मुलगा त्यांच्या घरी राहिलेला तरी कसा चालेल त्यांना? खरं तर या आधीच त्यांनी आम्हाला घरातून बाहेर काढायला हवं होतं बाबा, पण त्यांनी तसं केलं नाही. कारण त्या मनाने खूप चांगले आहेत. पण आम्ही कसं वागायचं हे आम्हाला कळायला हवं ना. आम्ही या घरात राहणं योग्य नाहीये असं लक्षात आलंय आमच्या. मी यांना सुद्धा लगेच फोन करून कळवते तसं. घरातून बाहेर काढायचं असतं ना तर कालच काढलं असतं. पण घरातले विषय चव्हाट्यावर नको म्हणून गप्प बसले. आई तेच तर म्हणायचंय मला. नाईलाजापोटी तुम्ही गप्प बसला, पण कधी ना कधी ही अशी वेळ येऊ शकते ना. आणि उगीच आमच्यासाठी तुम्ही मुद्दाम तसं वागावं असं वाटत नाहीये मला. तुम्ही आम्हाला शिक्षा केलेली असताना आम्ही सतत तुमच्या समोर वावरत राहिलो ना तर तुम्हाला त्रास होईल त्याचा. आणि मला बघवणार नाही ते. त्यापेक्षा आम्ही इथून निघून गेलेलंच बरं आहे. मीनाक्षी, काव्या सुद्धा तुझ्यासारखी शब्दांची पक्की आहे. तिने एकदा ठरवलं म्हणजे ठरवलं. जाऊ दे त्यांना. घरातून बाहेर पडल्याशिवाय त्यांना आई वडिलांच्या विश्वासाची किंमत कळणार नाही. हो चला. विशू, आय एम सॉरी. मी मगाशी चिडून जरा जास्तच बोलले आईला. आय एम एक्स्ट्रीमली सॉरी. मला माफ करशील प्लीज? श्रेष्ठा, काय वेडेपणा करतेस? नाही, श्रेष्ठा, हात सोड माझा. ओके ओके, बस बस. मी तुला हर्ट केलं ना, मग मी स्वतःलाही हर्ट करणार. विशू, मी तुझ्यात खूप इन्व्हॉल्ड आहे रे. तुझा त्रास तो माझा त्रास. तू ऑफसाईडला जाण्यासाठी इंटरेस्ट दाखवत नव्हतं म्हणून मी ओव्हर रिॲक्ट झाले. आय एम रिअली सॉरी. मी तुझं टेन्शन समजूनच नाही घेतलं. मी तुझ्या आईला असं नव्हतं बोलायला पाहिजे. मला माफ कर ना प्लीज. हे बघ, घरी खूप प्रॉब्लेम्स चालू आहेत, खूप स्ट्रेस आहे आणि तो स्ट्रेस मी तुझ्यावर काढला. दॅट्स इट. आय एम सॉरी. विशू, आई तुझ्यावरती चिडलीये म्हणून तू एवढा डिस्टर्ब आहेस ना. हो, आई मला म्हणाले की मला आई म्हणून हाक मारायची नाही.
त्या बेटिंगच्या नादातनं मी खूप वावत गेलो श्रेष्ठ, आणि ऑफकोर्स हे आईला नाही आवडणार हे कळलं नाही मला. श्रेष्ठा, आणखी कोणी माझ्यावर चिडलं, माझ्यावर रागवलं, मला इतका फरक पडत नाही. पण ती आई आहे माझी, ती रागवली तर हे विशू, सगळं नीट होईल. तुझं आईवरती आणि आईचं तुझ्यावरती एवढं प्रेम आहे की तू कन्व्हिन्स करशील तिला. आय नो दॅट. ती ऐकून घेईल तुझं. तुमचं रिलेशन पुन्हा पहिल्यासारखं होईल. खरंच असं होईल? हो रे, तू ठरवलंस तर सगळं शक्य आहे. आई सुद्धा मुलाशिवाय नाही राहू शकत. म्हणजे आई अहो, काय करताय हे? जाऊ दे मला, नका थांबू आता. कुठेही जायचं नाहीये तुम्ही. नाही, नको आई. आम्ही समोर असलो की तुम्हाला त्रास होणारच. तुमची चिडचिड वाढेल आणि त्यापेक्षा नकोच. आमच्यामुळे उगाच तुम्हाला त्रास नको. आम्ही गेलेलंच बरं. जायचं नाही म्हणजे नाही. आई, हेच तर म्हणत होते मी मगाशी. आमच्यावरच्या रागापेक्षा तुमचं आमच्यावरचं प्रेम खूप मोठं आहे. तुम्ही मला जाण्यापासून थांबवलं, यातून हेच दिसतंय ना. आई, माफ करा ना आम्हाला. आमच्यामुळे तुम्ही खूप अस्वस्थ आहात. तुमची ही अवस्था बघवत नाही हो. आमच्या दोघांच्या वतीने मी तुमची माफी मागते. प्लीज आम्हाला माफ कर. तुम्हाला माफी शक्य नाही. आई, बाबा, आई, तुमचा राग कमी व्हावा म्हणूनच मला हे नाटक करावं लागलं. मला माफ कर. पण लाडू म्हणाली तशी प्रेमाची ताकद आता दिसेल. तुमचा हा कठोर पवित्रा गळून पडेल आणि तुमचं हळवं प्रेमळ मन आम्हाला पुन्हा लवकरच स्वीकारेल याची खात्री पटली आहे मला. अहो, तुम्ही एवढ्या लवकर ऑफिसमधून कसे आलात? ऑफिसमध्ये मनच लागत नाहीये माझं. काही डिस्टर्ब आहे हे ऐकून मलाही जरा. अहो, तुमच्या शर्टवर कॉफीचा डाग पडलाय. हो माहिती. सकाळपासून आईचा विचार डोक्यात आहे. मी कॉफी प्यायला गेलो, कॉफीचा मग माझ्या हातातून निसटला आणि कॉफी सांडली. आपण भाजलं असेल ना तुम्हाला. हो, भाजू दे ग, ठीक आहे. त्याचा एवढा त्रास नाही होते मला. पण आई माझ्याशी बोलत नाहीये. जे काही झालं त्याचे चटके मनाला बसतायत, त्याचा त्रास जास्त होतोय मला. कुठेच लक्ष लागत नाहीये ग काव्या माझं. सकाळी ऑफिसला जाताना माझा ऍक्सिडेंट होता वाचला. काय? समोर ट्रक आला. अचानक मला तो ट्रक दिसला. मी गाडी वळवली. नाहीतर आज. हो, मग का गेलात ऑफिसमध्ये? तेव्हाच घरी यायला हवं होतं ना. ऑफिसमध्ये मन लागत नव्हतं म्हणून घरी आलो ना. हे बघा, तुम्ही नका काळजी करू. सगळं नीट होईल. तुम्ही स्वतःला सावरा. कसं सावरू का?
ती आता कधीच स्वतःला सावरू शकणार नाही असं वाटतं मला. हो, आयुष्यात इतकी मोठी चूक केली आहे ना मी. आईला जो काही त्रास दिलाय त्याची इतकी मोठी शिक्षा देते ना आई की असं वाटतं आयुष्याला काही अर्थच उरला नाही. तुला माहिती आहे ना काव्य, मला आई किती जवळची आहे. तीच माझ्याशी बोलली नाही, तिनेच संबंध तोडले तर जगायचं कोणासाठी. हॅलो. हॅलो, सुजित ना? हा, सुजितच बोलतोय. माझं पुस्तक वाचून झालंय. काय वाचून झालं? हो, संध्याकाळपासून ते रात्रीपर्यंत बसून एका बैठकीतच वाचून काढलं मी. माझं आवडतं पुस्तक असलं ना की असंच वाचते मी. हो, तुम्ही तर बुलेट ट्रेन पेक्षा पण फास्ट आहात वाचनात. अहो, हल्ली लोक हातात पुस्तक घ्यायला पण तयार होत नाहीत आणि तुम्ही एका रात्रीत पुस्तक वाचून काढलं. खरंच कमाल आहे तुमची. मला पुस्तक परत द्यायचं होतं. कुठे येऊन देऊ? तुमचा पाय अजून बरा नाहीये ना? एक काम करतो, मीच येतो पुस्तक घ्यायला. चालेल? चालेल. मी दुपारपर्यंत दुकानातच आहे, त्यानंतर अक्काईच्या घरी असेल. ओके. हा, तुमचं दुकान कुठे? सांगते. ओके, डन. मी तसंही त्या एरियात येणारच आहे. मग आज दुकानातच येतो. चालेल. ओके, बाय. आत्ता आम्ही खोलीत बोलत होतो दोघे. कॉफी आणायला म्हणून बाहेर आले. कॉफी घेऊन जाईपर्यंत हे. अगं पण तो आला तेव्हापासून मी इथेच हॉलमध्ये बसलोय. विशू आलाच नाही इकडे. नाही आले? अरे देवा, हा गेला कुठे? मला खूप काळजी वाटते त्यांची. खूप खचून गेल्यासारखे दिसत होते ते. आईंच्या बाबतीत खूप हळवे आहेत ते. मला म्हणत होते की या असल्या आयुष्याला काय अर्थ आहे, कशाला जगायचं हे असं आयुष्य. मला खूप भीती वाटतेय बाबा. अशा अवस्थेत त्यांनी स्वतःच काही